मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब चॅनेलला सबस्क्राइब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे। आजची महत्त्वाची घडामोडी सादर। वडोदरा गुजरातमध्ये आज सकाळी एक मोठी दुर्घटना घडली आहे। वडोदरा आणि आनंद जिल्ह्यांना जोडणारा म्हैसागर नदीवरील 45 वर्षे जुना पाडरा गंभीरा पूल कोसळल्याने 3 जणांचा मृत्यू झाला आहे। या घटनेत अनेक लोक जखमी झाले आहेत। या दुर्घटनेत 2 ट्रक, एक बोलेरो आणि एक जीपसह 4 वाहने नदीत कोसळली। सकाळी घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे। पूल कोसळल्यानंतर एक टँकर पुलावर लटकलेल्या अवस्थेत होता, तर 4 वाहने थेट म्हैसागर नदीत पडली। यावेळी तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले। आतापर्यंत 3 जणांना वाचवण्यात यश आले आहे। स्थानिक मुजपूर गावासह आसपासच्या परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्यात मदत केली। पाडरा पोलीसही तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थिती हाताळण्यास सुरुवात केली। या दुर्घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र संताप व्यक्त केला आहे। अनेक दशकांपासून जुना झालेल्या या पुलाच्या दुरुस्तीसाठी वारंवार विनंत्या करण्यात आल्या होत्या, मात्र प्रशासनाने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले, असे आरोप नागरिकांकडून केला जात आहे। आम्ही अनेकदा इशारा दिला होता की हा पूल जड वाहतुकीसाठी योग्य राहिलेला नाही आणि त्याची तातडीने दुरुस्ती होणे आवश्यक आहे, असे एका स्थानिक नागरिकाने सांगितले। स्थानिकांच्या मते पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते आणि गेल्या काही वर्षांपासून त्याची अवस्था अत्यंत जीर्ण झाली होती। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच ही दुर्घटना घडली आणि त्यात निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला, असा आरोप स्थानिकांनी केला आहे। घटनास्थळी 108 रुग्णवाहिका दाखल झाल्या असून प्रशासनाचे पथक नदीत कोसळलेली वाहने बाहेर काढण्याचे काम करत आहे। अशाच महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राइब करा व शेअर करा।